आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका अजूनही इम्पोर्ट एक्सपोर्टला बसलेला आहे। JNPT गेली 2 आठवडे झालं 500 ते 700 कंटेनर अजूनही अडकून पडलेले आहेत। आपल्यावर या ठिकाणी बनाना एक्सपोर्ट असोसिएशनचे पदाधिकारी प्रशांत धारपुरे आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय म्हणाल? 2 आठवडे झालं अजून तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाहीये, कंटेनर अडकलेले आहेत। 2 आठवड्यापासून आम्ही कंटिन्यू जे आहे की हा प्रॉब्लेम फेस करत आहे। आता आपण जर म्हटलं की केळीच्या संदर्भात जे आहे की आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्याला येत आहे। सुरुवातीपासून म्हणजे डेस्टिनेशनला एक वेगळा प्रॉब्लेम आहे। काही कंटेनर जे आहे ते पाण्यामध्ये जहाजामध्ये जे आहे राईट, तर ट्रान्झिटमध्ये तिथे इश्यू आहे। थर्ड आपल्याला जे आहे की पोर्टमध्ये पण काही कंटेनर्स आहे आमचे राईट। काही कंटेनर आम्ही पोर्टमधून बाहेर आणण्याचा प्रयत्न करतो आणि मेन म्हणजे की जे आहे की आपल्या कोल्ड स्टोरेजमध्ये पण 1000च्या दरम्यान कंटेनर्स आहेत। तर टोटली जर आपण म्हटलं तर अडीच हजार कंटेनरच्या वर जे आहे की हा टोटली आपल्या बनाना इंडस्ट्रीला हा एक मोठा फटका आहे। आणि याच्यातून कसं सावरायचं तर तो तर एक दुय्यम मुद्दा राहील। पण मला असं वाटतं की आता जी स्थिती आहे की जे ॲज अ बनाना एक्सपोर्टरला जे फेस करत आहे आम्ही, तर त्या रिलेटेड खूप चिंताजनक स्थिती आहे। आणि अशीच जर स्थिती राहिली तर बरेचसे जे आता एक्सपोर्टर आहे की जे नव्याने एक्सपोर्ट त्यांनी सुरू केले यावर्षी किंवा कंटिन्युएशनमध्ये, तर मला वाटते खूप मोठा गंभीर विषय आहे। मग आता JNPT कंटेनर अडकलेले आहेत त्या संदर्भात सरकार काय मदत करते की नाही, किंवा काय तोडगा निघतो की नाही? त्या संदर्भात JNPA जे एक चांगल्या प्रकारे सर्क्युलर केलेलं आहे। जसं की प्लग इन चार्जेस, पोर्ट ग्राउंड रेंट चार्जेस ते त्यांनी वे ऑफ केलेले आहे। आणि याचसोबत जे आहे की कस्टम डिपार्टमेंटने सुद्धा जी बॅक टू टाऊन जी प्रोसेस होती तर ती खूप सोयीस्कर केली। ज्या गोष्टीला जे आधी 7 दिवस लागायचे त्या गोष्टीला म्हणजे असं म्हणतं एका दिवसामध्ये ते आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात। पण जे आता प्लग इन चार्जेस आणि ग्राउंड रेंट चार्जेस हा जो विषय आहे, हा विषय गव्हर्नमेंटकडनं त्यांनी सर्क्युलर काढून पण बऱ्याचशा शिपिंग लाईनच्या रिलेटेड ते ॲक्सेप्ट करायच्या मोडमध्ये नाही। तिथे बरेचसे ट्रान्झॅक्शनल इश्यू येत आहे की शिपिंग लाईनचं म्हणणं असं आहे हे जे चार्जेस आहे हे आम्ही टर्मिनलला देतो। तर मला असं वाटतं की गव्हर्नमेंटच्या JNPA किंवा कॉमर्स मिनिस्ट्रीच्या संदर्भातून जर एक स्ट्रिक्ट असं कुठल्या प्रकारे जर ॲक्शन झाली, त्यामध्ये जर अंडरस्टँडिंग आला की म्हणजे बाबा ही कार्यप्रणाली कशी होते आणि कशा प्रकारे जे वे ऑफ होणं ती जर थोडी क्लिअर झाली तर मला वाटतं एक्सपोर्टरला खूप चांगला त्याचा एक फायदा होऊ शकतो। कारण की आता एक्सपोर्टर एक संभ्रमामध्ये आहे म्हणजे काय करायचं तरी काय करायचं। मला वाटतं गव्हर्नमेंटकडनं थोडंसं एक हेल्प आउट आहे की जरी सर्क्युलर काढलं तर सर्क्युलर किंवा जो नोटीस काढलेला आहे तर त्याची अंमलबजावणीच्यासाठी मला वाटतं एक चांगला स्टेप घ्यायला असं आमची एक विनंती आहे सरकारला। तुम्हाला या युद्धाच्या परिणामामुळे तुम्हाला चार्जेस आहेत ते प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लावले जात आहेत। चार्जेसचं जर म्हटलं सर तर तो तर खूप मोठा विषय झालेला। आता जसं उदाहरण सांगायचं म्हटलं म्हणजे मी एक छोटंसं उदाहरण देणार की जसं एक काही ज्या वेसल्स आहेत की त्या गेल्या पण नाही, त्या रिटर्न्स आलेल्या आहेत। त्यामध्ये दोन वेसल असे आहे की त्यांनी कंटेनर नेले, परत ते आले। आता तो जर कंटेनर आम्हाला बाहेर काढायचा असेल तर तो बाहेर काढायलाच आम्हाला जे त्याचे 3 लाख रुपये बाहेर काढायचे लागणार। आणि त्या बाहेर काढला 3 लाख त्याचे द्यायचे आणि त्याची जर मार्केटमध्ये विकतो म्हटलं आपण तर त्याची किंमतच 2 लाख आहे। मग तो बाहेर का बरं काढायचा हा एक्सपोर्टरचा एक विषय आहे। तो बाहेर काढून जर आपल्याला काहीच मिळणार असेल आणि तो जर कंटेनर आपल्याला पुढं पाठवायचं म्हटलं तर त्याचे सगळे मिळून चार्जेस आहे, जवळपास 7 ते 8 लाख रुपये ते चार्जेस पाठवायलाच लागणार आहे। म्हणजे मालाची जी किंमत आहे, मालाच्या किमतीपेक्षा मी म्हणतोय की आज जे एक्स्ट्रा चार्जेस आहे त्याची किंमत जास्त झालेली आहे। नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये चार्जेस हे लावले जात आहे आणि याचा मोठा फटका विशेषतः केळावरती आहे, ते केळीच्या निर्यातीवरती बसल्याचं आपल्याला दिसून येत आहे। विनायक पल्ले, ABP माझा, नवी मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।